नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपअभियंता जाळ्यात 8 लाखांची लाच स्वीकारताना धुळे एसीबीची धडक कारवाई। एलईडी सोलर स्ट्रीट लाईटच्या कामाचं बिल काढण्यासाठी मागितली होती लाच। नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याला तब्बल 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले। नितीन दत्तात्रय इंगळे वय 53 राहणार उपअभियंता विद्युत उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे। या कारवाईमुळे बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे। सविस्तर माहिती अशी की विद्युत ठेकेदाराकडून बिलाच्या मोबदल्यात 8.5 लाख रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 8 लाख रुपये स्वीकारणं उपअभियंत्याला चांगलंच महागात पडलं। नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभागाचा लाचखोर उपअभियंता नितीन इंगळे याला धुळे एसीबीनं लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली। ही कारवाई धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी करण्यात आली। या घटनेमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे। तक्रारदार हा शासकीय नोंदणीकृत विद्युत ठेकेदार असून त्याने शासनाच्या विविध विद्युत कामांचे ठेके घेतले होते। संबंधित प्रकरणात बिल अदा करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती। गावातील सोलर स्ट्रीट लाईट कामाचा ठेका सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये एलईडी सोलर स्ट्रीट लाईट बसवण्याचं काम तक्रारदारांच्या फर्मला मंजूर झालं होतं। जीएसटी वगळता 2,37,29,356 रुपयांची निविदा मंजूर होऊन कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती। संबंधित कामं मुदतीत पूर्ण करण्यात आली। मार्च 2025 मध्ये 41 लाख रुपयांचं बिल अदा करण्यात आलं होतं। त्यावेळी लाचखोर उपअभियंता नितीन इंगळे यांनी 80,000 रुपये स्वीकारून उर्वरित रक्कम पुढील बिलावेळी देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे। पुढील बिलासाठी 8.5 लाखांची मागणी डिसेंबर 2025 मध्ये उर्वरित कामाचे 2,02,05,525 रुपये तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले। त्यानंतर लाचखोर उपअभियंत्यानं बिल अदा केल्याच्या मोबदल्यात 8,50,000 रुपयांची लाच मागितली। पैसे दिल्याशिवाय पुढील कामांच्या बिलावर सह्या करणार नसल्याचं सांगितल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी धुळे यांनी पथकासह सापळा रचला। तडजोडी अंती लाचखोर उपअभियंत्यानं 8 लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य केलं। सोमवार 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात नितीन इंगळे याला तक्रारदाराकडून 8 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट योगेश पवार, नंदुरबार, जितेंद्र गुरव, धुळे।